नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मिसळ कशी बनवायची ते बघणार आहे. सुरुवात करूया. सर्वात पहिले इथे आपण मिसळसाठी लागणारी मटकी शिजवून घेऊया. इथे मी कुकरमध्ये मटकी शिजवणार आहे. पाणी घालूया. इथे मी 1.5 कप मटकीसाठी साधारणतः 1.25 कप पाणी वापरलं आहे. त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता कुकरचं झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊया. आपण इथे एक शिट्टी काढून घेतली आहे. आता कुकर उघडून चेक करूया. या प्रकारे आपल्याला इथे मटकी शिजवून घ्यायची आहे. आता आपण मिसळसाठी वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये खोबरं घालायचं. खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत 1.5 ते 2 मिनिट मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं. खोबरं भाजून झालं की त्यामध्ये धने घालायचे. धने खोबऱ्यासोबत 1 ते 1.5 मिनिट छान खरपूस भाजून घ्यायचे. इथे आपलं धने आणि खोबरं छान भाजून झालं आहे. आता आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण वाटणासाठी कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा आणि हा कांदा 4 ते 5 मिनिट सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा. आता आपण यामध्ये लसूण आणि अद्रक घालूया. अद्रक आणि लसूण कांद्यासोबत आणखी 1.5 ते 2 मिनिट छान भाजून घ्यायचं. अद्रक, लसूण आणि कांदा हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून झालं की यामध्ये टोमॅटो घालायचं आणि टोमॅटो 1.5 ते 2 मिनिट छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचं. इथे आपला सर्व मसाला भाजून तयार आहे. आता आपण हा मसाला एका प्लेटमध्ये काढूया आणि थंड करून घेऊ. मसाला थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आता हा मसाला मिक्सरमधून फिरवून याची छान थिक पेस्ट तयार करून घ्यायची. इथे आपलं मिसळसाठीचं वाटण तयार आहे. आता आपण मिसळ तयार करायला घेऊया. फोडणीसाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा तेलामध्ये 1.5 ते 2 मिनिट छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं. हे वाटण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. वाटणाला तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये सुके मसाले घालायचे. सुक्या मसाल्यांमध्ये हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, जिरा पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं. हे सर्व मसाले 1 ते 1.5 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचे. मसाला तेलामध्ये छान भाजून झाला आहे. आता आपण यामध्ये शिजवलेली मटकी घालूया. मिक्स करायचं आणि ही मटकी मसाल्यांसोबत 1 ते 1.5 मिनिट शिजवून घ्यायची. दीड मिनिटानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं. मी इथे 3 कप पाणी घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी किंवा जास्त करू शकता. मिक्स करूया. शक्यतो मिसळचा रस्सा हा पातळच असतो. मिक्स केल्यानंतर मिसळ 7 ते 8 मिनिट छान तरी येईपर्यंत उकडून घ्यायची. मिसळ उकडत असताना 1 ते 2 मिनिटानंतर चमच्याने मिक्स करत राहायचं.
आपण मिसळला जेवढी जास्त उकडतो तेवढी मिसळला तरी येते आणि मिसळ पण छान चवदार होते। इथे आपल्या मिसळला हळूहळू तरी यायला सुरुवात झाली आहे। मिसळला उकडी यायला लागली आहे। उकडी आल्यानंतर 3 ते 4 मिनिट आणखी शिजवून घ्यायची। आवडीनुसार कोथिंबीर घालायचा। एकदा आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा। इथे आपली मिसळ बनवून तयार आहे। आता आपण गरमागरम मिसळ सर्व करायला घेऊया। सर्वात पहिले इथे बाउलमध्ये मटकी घालून घेऊया। त्यानंतर मिसळचा रस्सा म्हणजेच तरी घालायची। आवडत असल्यास मटकीवरती पोहे किंवा आलूची लेयर घालून त्यानंतर तरी घालू शकता। आता यावर फरसाण घालायचं। फरसाण घालून झाल्यानंतर छान बारीक कट केलेला कांदा घालायचा। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर इथे आपली गरमागरम मिसळ सर्व करून तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तुम्ही अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।